आज काहीतरी नवीन वेगळं दिसतंय ना. बरं चला, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? मस्तच ना. चला, आजचा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे, हीच ईश्वरी चरणी प्रार्थना आहे. जर मी आज पहिल्यांदाच साडी नेसून स्वयंपाक करू शकते, तर तुम्हीही काहीही करू शकता किंवा नक्कीच नवीन काहीतरी करू शकता. चला तर मग आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करू. आणि आज ना मी साडी नेसून फक्त सुंदर दिसायला नाही हं, तर स्वतःला प्रूव्ह करायला सुद्धा मी किचनमध्ये आली की साडी नेसून मला काम जमते की नाही हे बघण्यासाठी. आणि आज साडी, नवीन उत्साह आणि किचनमध्ये माझा पहिलाच एक्सपेरिमेंट. बघू काय होते. बरं चला, तर ॲक्च्युली आज ना बीट रूट पराठा बनवणार आहे आणि आमटी बनवणार आहे. सो म्हटलं की चला, थोडंच होतं पण म्हटलं साडी नेसून जमेल का नाही जरा माहीतच नव्हतं, म्हणून म्हटलं की आपण बघू तरी. सो खरंच खूप भारी वाटलं. आजचा दिवस खरंच खूप खास आहे असं वाटतं मला, कारण मी आज साडी नेसले ना आणि पहिल्यांदाच आयुष्यात साडी नेसून स्वयंपाक करत आहे. थोडीशी भीती होती की जमेल का नाही किंवा असा प्रश्नही होता, पण थोडंसं स्वतःवर विश्वास ठेवला. अरे म्हटलं एवढं सगळं आपण हँडल करतो आणि हे करायला काय एवढं हरकत आहे, जमेल म्हटलं, जमून बघू. म्हणून म्हटलं की चला, आज ना की शेवटचा दिवस होता हळदी कुंकवाचा, रथसप्तमीचा. आणि मग विचार केला की चला साडी नेसूनच आपण करू. ॲक्च्युली लवकर खाली जाऊन येणार होते, मग म्हटलं की थोडासा मध्ये वेळ होता, म्हटलं स्वयंपाकही करून घेऊ. सो म्हणूनच मग मी म्हटलं की साडी नेसून किचनमध्ये पाऊल टाकला आणि थोडीफार तयारी केलेली होती. आणि थोडीफार तयारी करायला आपल्याला काय एवढंच आता, म्हटलं चला साडी खराब झाली तर ठीक आहे, म्हटलं शेवटी ब्लॅक कलरचीच आहे साडी म्हटलं. आणि तुम्हाला खरं सांगू, मिशोवरनी साडी मागवली आहे. कशी वाटते तर नक्कीच मला सांगा. थोडीशी मी जाड आहे, आय नो, बट तुम्हाला कशी वाटते तर नक्कीच सांगा. मला खरंच खूप आवडली. ह्याची लिंक मी नक्कीच देईल. आणि दुसरी गोष्ट, जे मी गळ्यातलं घातलेलं आहे तेही मी मिशोवरनंच मागवून घेतलेलं आहे, त्याचीसुद्धा मी लिंक देईन. सगळं ब्लॅक ब्लॅक ब्लॅक. ॲक्च्युली सांगते हां, ब्लाऊज मी दुसरा मागवून घेतलेला होता, रेड कलरचा होता, बट ॲक्च्युली थोडंसं त्याला फिटिंग करायची गरज होती. म्हटलं तेवढा वेळ आपल्याकडे नव्हता फिटिंग करण्यासाठी, तोपर्यंत हा बरोबर मॅचिंग झाला साडी. त्यामुळे मग म्हटलं की चला आता हे घालूया आणि ते ब्लाऊज मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. सो परफेक्ट जेवण तर मी बनवलं आहे असं मला वाटतं. बघू आता कसं काय काय होतं आहे. म्हणजे बनवत तरी आहे सध्या. बीट पराठा म्हटलं की पराठा आणि दही असंही खातातच सगळे, बट म्हटलं की थोडी भाताबरोबर आमटीसुद्धा हवीच असते. कारण पराठा म्हटलं की आमच्या घरामध्ये दही, लोणचं आणि पराठा हा असाच बेत असतो. आणि थोडीशी आमटी केली, कारण भाताबरोबर जर कोणी खाल्लं नाही खाल्लं तर म्हणून. सो परफेक्ट करण्याचा तर प्रयत्न मी नक्कीच करत आहे. आणि खरंच सांगू का, आज मी एक खरंच गोष्ट शिकली. म्हणजे आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजेच. आणि आपण स्वतःसाठी वेळ काढला, स्वतःसाठी काहीतरी केलं तर कॉन्फिडन्स आपोआप वाढतो, हे मात्र नक्की आहे खरंच. ॲक्च्युली ना की खूप सारे मी रील्स बघत होते, व्हिडिओज बघत होते. अरे म्हटलं साडी नेसून कसं काय जमत असेल, बट खरंच एक कॉन्फिडन्स वाटतो. म्हणजे स्त्री म्हणजे एक जबाबदार नाही, तर ती म्हणजे एक हिंमत आहे, शिकवायची तयारी आहे, शिकायची तयारीसुद्धा असते आणि रोज थोडी बेटर होण्याची एक जिद्द असते. त्यामुळे ना की आजचा ब्लॉग ना की फक्त स्वयंपाकाचा नाही आहे, तर सेल्फ बिलीवचा सुद्धा आहे. नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न म्हणू शकतो आपण. कधी कधी आपण आता असंच बनवू की छोट्या मोठ्या गोष्टी जेव्हा आपल्याला बनवत असते ना, तर तेव्हा काय आता एवढं कपाटामध्ये साड्या ठेवून तरी करायच्या काय, त्यामुळे कधी कधी तरी नेसू आपण. सो त्यासाठी ना की तुम्हाला माझे व्हिडिओज बघावे लागतील, मला कमेंट करावे लागतील. सो मग मला असं वाटतं की अरे चला, आता आपली फॅमिली म्हणते ना, तर आपल्या फॅमिलीसाठी आपण एवढं करायलाच पाहिजे, तर ती पण एक माझी जबाबदारी आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी नक्कीच प्रयत्नसुद्धा करणार आहे. सो कसा वाटतो आहे साडी, ब्लाऊज, इवन गळ्यातलं वगैरे, तर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. थोडंसं कॉन्ट्रास्ट केलं असतं तर अजून खूप छान दिसलं असतं. सो हा व्हिडिओ तुम्हाला खरंच इन्स्पायर करेल अशी आशा आहे. सो नक्कीच मला कमेंट करून सांगा तुम्ही. आणि बीट पराठा मी कशी केली. बरं चला, आता रेसिपी कधी ना कधीतरी थोडी तरी रेसिपी सांगितल्याशिवाय असं आपल्याला चैन पडत नाही. मोस्टली सगळेजण करतच असतात, आय नो. बट बीट पराठा मी सांगते. बीट किसून घेतली, थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले. बीट पराठा थोडंसं भाजून घेतलेलं आहे मी. आणि भाजून घेतल्यानंतर मग त्यामध्ये, आता तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे, त्यामुळे मी एवढे मळण्याचं कष्ट तर घेत नाही, मी कमी वेळेत करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मग मी काय केलं, सगळं फूड प्रोसेसरमध्ये बीट पराठा टाकला, थोडंसं ओवा टाकले, थोडंसं कसुरी मेथी टाकली. अरे रे 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 मध्ये झाली थोडीशी. सो असं काहीतरी पराठा बिराठा बनवायचं असेल ना, तर श्रीशाला स्मेल जातो, वास जातो आणि लगेच पटकन येते. तर चला, रेसिपी राहिलीच ना आपली सांगायची. तर ॲक्च्युली जे पण बीट
आणि आपला कणकेचा गोळा तयार झाला. सो अशा पद्धतीमध्ये मी पीठ मिळवून घेतलं, थोडा वेळ ठेवले रेस्ट करण्यासाठी आणि नंतर पराठे करायला घेतले. सो मस्त होतो पराठा, बीट पराठा. जर मुलं तुमच्या घरामध्ये बीट खात नसतील तर बीट पराठा करा, बीट पुऱ्या करा, काही करा, पण बीट मुलांना खायला घालू द्या. तर माझं हे ऑलमोस्ट होतच असतं. पराठे म्हणा, मेथी पराठे, पालक पराठे, आलू पराठे, बीट पराठा वगैरे. तर श्रीशाला लहानपणापासून सवय होती. मी सांगितलेलं तिला की पिंक पराठा म्हणत होती ती, आणि तिला भयंकर असा पिंक कलर आवडत होता, त्यामुळे ती खूपच आवडीनं खात होती. त्यामुळेपासून सवयी लागली की घरामध्ये पराठे मोस्टली होत असतात, तेही झटपट करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून हेल्दीसुद्धा आपल्या पोटात जाईल. चला थांबते इथंच, मुलींना भूक लागली आता. श्रीशाला देवीला गरम गरम छान असे पराठे देते मी, आणि आजचा ब्लॉग इथंच मी एंड करते. आणि हा ब्लॉग तुम्हाला इन्स्पायर करेल अशी आशा आहे, असं मला नक्कीच वाटतं. तर असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही ही लाईक करा, शेअर करा, आणि रोज अशाच पॉझिटिव्ह वाईबसाठी माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करायला विसरू नका. बिकॉज एव्हरी डे इज अ न्यू चान्स टू ट्राय टू लर्न अँड टू शाईन. चला थांबते इथंच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. लॉट्स ऑफ लव फ्रॉम नायकांची सोनाली. नेक्स्ट ब्लॉगमध्ये असेच धमाकेदार ब्लॉगमध्ये नक्कीच भेटू. तोपर्यंत मस्त रहा, मस्त खा, स्वस्त रहा. बाय बाय, टेक केअर.